नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. रनिंग आणि वेट लॉसचा साठी काही फायदा होतो का याबद्दल अच्छा सांगा अच्छा. सर. म्हणजे रनिंग आणि वेट लॉसमुळे तुम्हाला फिटनेसचा काही फायदा होतो का? बरोबर आहे. हो. अच्छा, ठीक आहे, सांगूया आपण. बघा, आपण एक्सरसाइजबद्दल बोलतोय ना. हो. परत मी आणखी रिपीट करतो. हं. बऱ्याच जणांना काय होतं माहिती का, हं. हा विषय फक्त पुरुषांचा. हो, बरोबर आहे. म्हणजे स्त्रिया ह्या एकदम म्हणजे दुय्यम स्थानी, मग त्यांना बरोबर. काही विचारायची गरज नाही किंवा त्यांना एक्सरसाइज लागते का किंवा तुमच्या भावना आहेत का. बरोबर आहे. प्रॅक्टिकल आहे ना. हो. पण हे लागतं आणि लागतं. सांगूया फायदा काय. नक्कीच. मित्रांनो, ज्या वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज सांगतो आपण, आहे योगा आहे, प्राणायाम आहे, स्विमिंग आहे, काय जे तुमच्या एक्सरसाइज का महत्त्वाचे आहेत. बरेचदा मी सांगतो, तुम्ही एखादा ब्रेकफास्ट जर चुकला ना, हरकत नाही, पण तुम्ही सिन्सिअरली तुम्ही त्या ठिकाणी व्यायाम केला. स्पेशली रनिंगमध्ये किंवा जॉगिंगमध्ये काय होत असतं, रनिंगमध्ये जॉगिंगमध्ये तुमच्या कॅलरीज ह्या 400 ते 500 पर्यंत बर्न होतात. त्या ठिकाणी वेट लॉस देखील व्हायला लागतो, फॅट लॉस व्हायला लागतो आणि अर्थातच जेव्हा वेट हे कमी होतं तेव्हा इन्शुलिनची मात्रा जी लागत असते बॉडीला, ते 1 युनिट पर kg बॉडी वेट असते आणि ती कमी होते. अर्थातच हार्मोन्स, एंडॉर्फिन्स, तुमचं फिटनेस आणि तुमचं वेट कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी भावना येणे, त्या ठिकाणी इच्छा तयार होणे आणि अर्थातच तुमचं सेक्शुअल लाईफ फिट झालं म्हणजे तुमचं फिजिकल लाईफ आहे, पर्सनल लाईफ आहे, बौद्धिक लाईफ आहे, स्पिरिच्युअल लाईफ आहे, हे सर्व काही उत्तम होतं. म्हणून ॲटलिस्ट आठवड्यातनं एक 4-5 दिवस तरी जॉगिंग, रनिंग जसं जमेल तसं केलं पाहिजे.